कसं सांगू नानांना मला नाही करायचं दुसऱ्या मुलासोबत लग्न. असंच असतं सुखी. आपल्याला कधीच घरच्यांना आपल्या मनातलं बोलता येत नाही. जीव गुदमरतो पण बिन काही नाही. तुला आवडणाऱ्या मुलासोबतच लग्न कर. तुला सांगते सुरखे, आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडून लग्न केलं ना, रोज मेल्यासारखं जगावं लागतं ग. 5 मिनिटात पाहुणे येणार आहेत बघायला. काय सांगणार ग कुणाला? येळ गेलेली नाहीये अजून. हे बघ, तुझ्या आवडत्या मुलासोबतच लग्न कर. पळून जा हवं तर. मी मदत करते ना पळून जायला. आज आलेल्या मुलाला सरळ नकार दे सुरखे. पळून जाऊन तर लग्न नाही करायचं ग. आजवर नकारच देत आले, पण नाना आज म्हणाले अजिबात काय बोलायचं नाही, गप गुमानं लगीन करायचं. काय ठरवलंस मग तू? सुरखे आवर पटकन, पाहुणे आलेत. बाकी सगळं बरं आहे ना? हो बरं. शेतीवाडी वगैरे? शेती आहे ना, 5-7 एकर शेती आहे. हा, पण शेतीचं काय खरं नाही आता सध्या. हे असं पाऊस पाण्याचं सगळं भरोसाच नाही बघा. नाही ना. आणि पोरग नोकरीला आहे. हो. किती पगार आहे? 70,000. बरे. हो. बोलू का पोरी? हो. पोरी, सुरेखा ये ग. पाहुण, काही विचारायचं असेल तर विचार. नाव काय बाई तुझं? सुरेखा. शिक्षण? 12वी झाली. मी काय म्हणतो पाहुणे, ह्या दोघांना काही बोलायचं असेल तर एकांतात. हा चालेल. जाऊ दे. पोरी जा, पुढच्या खोलीत बोला तुम्ही. जा. बाकी सगळं मजेत ना? बोला तुम्ही. मी जरा घाबरतो बोलायला. नाही, तुम्हीच बोला. छान दिसता तुम्ही, आणि चेहऱ्यावरून कळतं की मनही छान असेल. तुम्ही पण. तुम्ही म्हणताय, पण मला नाही वाटत. आहात तुम्ही छान. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले विचारू शकता तुम्ही. म्हणजे सहसा कसं होतं की मुलगी पाहायला गेल्यानंतर मुलगाच सगळे प्रश्न विचारतो, पण ही पद्धत मला अजिबात आवडत नाही. आता बाजूला आलो म्हटल्यानंतर तुम्ही विचारू शकता. विचारा तुम्ही. विचार चांगले आहेत तुमचे. नाही हो, मी माझं मत मांडलं. बोलला तुम्ही. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? हो विचारा. तुम्हाला पगार किती आहे? पगार सांगू नाही म्हणतात, पण होणाऱ्या बायकोपासून काय लपवायचं? 70,000. तुम्हाला सुखात ठेवण्यासाठी तेवढं पुरेसं आहे ना? पैशावर प्रेम नाही हो आमचं. मी आपलं सहज विचारलं. माणूस मनाने आवडला ना तर जीव द्यायची तयारी ठेवतो आम्ही त्याच्यासाठी. सॉरी, तुम्हाला राग आला असेल तर. राग यायचं काय हो त्यात? पण मला तुम्हाला एक महत्वाचं बोलायचंय. हो बोला ना. मला तुमच्यासोबत लग्न नाही करायचं. मला दुसरा मुलगा आवडतो. लय जीव आहे माझा त्याच्यावर आणि त्याचा माझ्यावर. पण काय करू, घरच्यांना कधी सांगताच आलं नाही. आजपर्यंत जेवढे मुलं बघायला आले त्यांच्यात काही ना काही दोष दाखवून दिवस ढकलत आले. पण तुमच्यात तर काही दोष नाही. शहरात नोकरी चांगली आहे, पगार चांगला आहे, तुम्हाला खूप चांगली मुलगी भेटन. पण तुम्ही माझ्यासाठी नाही म्हणा. मी तुमच्या पाया पडते, पण प्लीज तुम्ही माझ्यासाठी नाही म्हणा. अहो रडू नका प्लीज. तुम्ही रडू नका. खूप मुली पाहिल्या, एकही मुलगी नाही आवडली मला. तुम्ही आवडलात मला, पण तुमचं हे असं
चला. पाहुणं यांच्या आवडी निवडी जर झाल्या असताना आपण फायनल करून घेऊ काय ना. चालेल ना. मी तेच म्हणतो. चालेल. मला मुलगी पसंत आहे, पण तिला माझ्यासोबत लग्न करायचं नाहीये, कारण तिला दुसरा मुलगा आवडतोय. तिला तुम्हाला हे कधीच सांगता नाही आलं, म्हणून तिनं मला नकार द्यायचं सांगितलं. माझं काय, मी नकार देऊन निघून गेलो असतो, पण तिचा विचार करणार इथं कुणीच नाही असं वाटलं, म्हणून सांगून जावं म्हटलं. तिला जो मुलगा आवडतो ना त्याच्यासोबत तिचं लग्न लावून द्या, कारण तिला एक गोष्ट माहिती आहे, तो तिला चांगलं सुखात ठेवू शकतो. मला एवढी नोकरी असून पण काही उपयोग नाही, कारण त्यासाठी प्रेम असावं लागतं आणि ते प्रेम तिच्याकडे आहे. तिचं प्रेम तिला मिळावं म्हणून तिच्या वतीने मी तुम्हाला बोलतोय असं समजा. तिला पळून जाऊन लग्नही करता येत होतं, पण तिला ते करायचं नव्हतं, त्यामुळे तिने आजवर आलेल्या प्रत्येक मुलाला नकार दिलाय. काहीही झालं तरी तिला समजून घेऊन त्या दोघांचं लग्न लावून द्या, एवढीच विनंती, कारण तिचं सुख तेच तुमचं सुख.